लातूरच्या औसामधील नागरिकांकडून संतोष देशमुख कुटुंबियांना 21 लाखांची मदत। आमदार अभिमन्यू पवार यांनी जमा केलेली रक्कम देशमुख कुटुंबियांकडे सुपूर्द केली। संगमनेरच्या थोरात कारखान्याची निवडणूक जाहीर। बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये विखे पाटील पॅनल उभा करण्याची शक्यता। सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून 22 जणांची माघार। आज उमेदवारी अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा। 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा 15 एप्रिलपासून शहरातील शेतीमाल रोखण्यात येईल, शेतकरी संघटनेचा इशारा। अमरावतीमध्ये महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं बनावट लेटरहेड आणि सही। अज्ञाताविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या यवतमाळमधील पोस्टल मैदानावर सभा। शिवसेनेकडून 50 बसेस बुक, तर मैदानावर 50,000 लोक बसतील अशी व्यवस्थाही करण्यात आली। कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता। अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक, पोलीस बंदोबस्त तैनात। पट्टणकोडोलीमध्ये तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा। पट्टणकोडोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्याही सूचना। जळगावच्या चाळीसगाव धुळे महामार्गावर भाजपचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांचा अपघाती मृत्यू। मात्र नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून घातपाताचा संशय व्यक्त। दरम्यान चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री मोठा तणाव। नाशिक कुंभमेळ्यातील शाही स्नानावरून वाद। कुशावर्त तीर्थामध्ये स्नान न करता दुसरीकडे स्नान करण्याच्या निर्णयाला विरोध। वाशीमध्ये धार्मिक सण आणि उत्सव शांततेमध्ये पार पाडावे यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, पोलिसांचा इशारा। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस आणि प्रशासनाकडून केराची टोपली। जिल्ह्यामध्ये अनैतिक धंदे सुरू। ठाकरे गटाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना सरकारनं प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचं अनुदान द्यावं। खासदार अमर काळे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मागणी। वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचा आरोप। वक्फच्या 9 लाख एकर जागेवर केंद्र सरकारचा डोळा, पठाण यांची टीका। पुण्यामध्ये पुन्हा एकदा ठाणे की रिक्षाचे फ्लेक्स। बोलने वाले तो बोलते रहे, वो काम ही करता जाय असा उल्लेख करत शिंदेंचं समर्थन करणारं हे बॅनर झळकलं। कामराच्या शैलीमध्ये काव्य करत शिंदेंचं समर्थन। परभणीमध्ये ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का। रवींद्र चव्हाण, मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश। पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संपूर्ण संचालक मंडळ आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा देखील भाजपात। मनसेचा ठाण्यामध्ये स्मशानभूमी पाहणी दौरा। अंत्यविधीसाठी लाकडं न जाळता विद्युत शवदाहिनीचा वापर करा, मनसेकडून जनजागृती। डोंबिवलीमधील सर्वच बँकांना मनसेचा इशारा। बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेकडून अधिकाऱ्यांना पत्र। अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषेचा अवमान झाला तर मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा देखील इशारा।